नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत एमएसबीटी डिप्लोमाचं थर्ड सेमिस्टर मेकॅनिकल ब्रांचचं। म्हणजे बघा, जे विद्यार्थी आता फर्स्ट इयर मधून सेकंड इयरला जातील किंवा जे विद्यार्थी 12वी नंतर किंवा आयटीआय नंतर डायरेक्टली सेकंड इयरला येतील मेकॅनिकल ब्रांचला, त्यांना असणार आहे हे थर्ड सेमिस्टर। आणि या थर्ड सेमिस्टर मध्ये कोणकोणते सब्जेक्ट्स आहे, कोणकोणत्या विषयाची प्रॅक्टिकल्स आहे, ओरल आहे, हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की कोणत्या सब्जेक्टचा कंटेंट काय काय आहे, कोणत्या सब्जेक्ट मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे। ठीक आहे ना, चला असो। आणि सर्वात महत्त्वाची एक विनवणी आहे तुम्हाला, बघा जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून द्या, बेल आयकॉनवर प्रेस करून द्या, आणि एमएसबीटी अंतर्गत जेवढे पण काही अपडेट्स वगैरे येतात ना, हे तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहतील। आणि बघा, जर तुम्ही एमएसबीटी डिप्लोमाचे विद्यार्थी असाल तर आताच इन्स्टॉल करून घ्या विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन, ज्यामध्ये तुम्हाला सर्व सब्जेक्टचे सिलेबस मिळून जाईल, प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर, मॉडेल आन्सर सर्व मिळून जाईल, आणि त्यासोबतच एमएसबीटी डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल, आणि ते सुद्धा अतिशय कमी किमतीत, आणि ते पण प्रॉपर आणि प्युअर कॉन्सेप्ट मध्ये। ठीक आहे ना, ज्यामध्ये आम्ही अॅनिमेशन, व्हिडिओ, सर्व काही इमेजेस वगैरेचा वापर करून तुम्हाला प्रत्येक कॉन्सेप्ट समजवलेला आहे। ठीक आहे ना, चला बघा। आणि बघा, एकदम कमीत किंमत आहे, तर आताच इन्स्टॉल करा विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन, लिंक वगैरे सर्व काही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे। आणि महत्त्वाची गोष्ट अशी, किंमत खूप कमी आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला डेमो लेक्चर सुद्धा दिलेले आहे। जर आमचं शिकवणं तुम्हाला आवडलं, पहिले डेमो लेक्चर बघा बरं, डेमो लेक्चर बघा, 3 4 4 5 5 डेमो लेक्चर सर्व बघा, प्रत्येक चॅप्टरचे बघून घ्या। ठीक आहे ना, जर तुम्हाला आमचं शिकवणं आवडलं ना, तरच तुम्ही तो कोर्स वगैरे परचेस करू शकता, बस। ठीक आहे, चलो तर आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम बघा, तर पहिला सब्जेक्ट जो आहे आपला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, आणि ही जी गोष्ट चालू आहे ती एमएसबीटी थर्ड सेम हे आय स्कीमचा बेटा, हे कोणाचं आहे आपलं आय स्कीमचा। ठीक आहे, चला असो। तर पहिला सब्जेक्ट आहे आपला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल। मग स्ट्रेंथ ऑफ मटेरियल म्हणजे सॉम, ठीक आहे ना, मेकॅनिक्सचे वडील बेटा, हे मेकॅनिक्सचे वडील बेटा। ठीक आहे ना, तुम्हाला माहिती असेल सर्वांना। तर सॉम मध्ये आपलं बघा, सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन म्हणजे स्ट्रेस काय असतो, स्ट्रेन काय असतो, फोर्स काय असतो, टाइप्स ऑफ फोर्सेस काय काय असतात, त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये बघा ते बीम टाकतात बघा, आडवे जे बीम असतात ना, या बीमवर जर समजा फोर्स पडले तर हे बीम कसे बेंड होतील, मग बेंडिंग स्ट्रेस कशा असतील, त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया, नंतर एखाद्या गोष्टीला ट्विस्ट करून टाकला आपण बघा, आपण एखाद्याचा हात असे मरवून टाकतो, मरगळतो बरोबर ना, त्यानंतर ट्विस्ट करणे, त्यानंतर टॉर्शन। मग हे टॉर्शन काय असतं, मग जर समजा एखाद्या शापला आपण ट्विस्ट करून टाकला तर त्याच्यावर किती कशा प्रकारे शियर स्ट्रेस जनरेट होतील। त्यानंतर जर बघायला गेलो तर बेंडिंग स्ट्रेस काय असतात, शियर स्ट्रेसेस काय असतात, जर समजा एखाद्या गोष्टीला आपण कापून टाकलं त्याच्यामध्ये किती स्ट्रेस तयार होईल, जर समजा आपल्याला पंचिंग करायची असेल तर पंचिंग करण्यासाठी किती फोर्स लावा लागेल, एवढी थिकनेस असेल तर किती लागेल, म्हणजे अशा संपूर्ण गोष्टी आपण शिकतो स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये। म्हणजे मटेरियलची ताकद ही कशा प्रकारे वाढवली जाते, त्यासोबतच मटेरियलची ताकद ही कशा प्रकारे चेक केली जाते, टेस्ट केली जाते, हे सुद्धा आपण सॉम या विषयामध्ये शिकणार आहे। ज्याच्यामध्ये तुम्हाला जर बघितलं असेल ना, तर जवळपास 70% ही तुमची आहे न्यूमेरिकल्स आणि 30% तुमची आहे थेरी। आता जर बघितलं ना तर 70 मार्काचा तुमचा पेपर आहे बघा, तुमचं जर बघितलं तर 3 तासांचा पेपर असेल, 70 मार्कांचा पेपर असेल, 28 मार्काची तुमची पासिंग असेल। ठीक आहे, 70 पैकी 28 तुम्हाला पाडावे लागतील, पण केव्हा, ज्या वेळेस तुम्ही जे इंटरनल मार्क आहे ना 30 पैकी, या 30 पैकी जर 12 मार्क पाडशाल तर, म्हणजे बघा कमीत कमी तुम्हाला 30 पैकी 12 मार्क पडलेच पाहिजे। आणि जर समजा या सेशनल मध्ये, आता हे 30 मार्क कशाचे आहे, याला म्हणता बघा, या 30 मार्कांना डिवाइड केलेलं आहे। ठीक आहे ना, मी तुम्हाला वाटलं असं सांगतो, हे 30 मार्क कसे डेव्हलप केलेले आहे, बघा हे बघा दिसतंय तुम्हाला 30 30 30 30, हे आहे तुमचे इंटरनल मार्क, हे तुमचे आहे इंटरनल मार्क। ठीक आहे ना, चला तर हे 30 मार्क कशा प्रकारे छान सुंदर डिस्ट्रीब्यूट केलेले आहे तुम्हाला मी सांगून देतो। ठीक आहे ना, चला बघा, ते 30 मार्क आहे, तर या 30 मार्कांपैकी हे जे 20 मार्क आहे ना, हे आहे युनिट टेस्टला, हे तुमचे आहे युनिट टेस्टला। ठीक आहे, चला, आणि जे 10 मार्क आहे ना, हे 10 मार्क आहे तुमचे मायक्रो प्रोजेक्टला, हे 10 मार्क आहे तुमचे मायक्रो प्रोजेक्टला। ठीक आहे ना, आता बघा जे विद्यार्थी फर्स्ट इयरचे असाल त्यांना माहिती असेल की मायक्रो प्रोजेक्ट काय असतो, की प्रत्येक सब्जेक्टचा एक छानसर एक आपल्याला एक तर बॅनर, एक तर पोस्टर किंवा एखादं छोटंसं मॉडेल वगैरे तयार करावं लागतं, आणि त्याच्याबद्दलचा रिपोर्ट आपल्याला सबमिट करावा लागतो, याला नंतर 10 मार्कांचा मायक्रो प्रोजेक्ट। ठीक आहे ना, आणि जे डायरेक्ट सेकंड इयरला असेल त्यांना आता समजून गेलं असेल। पुढे बघा, आता 20 मार्काच्या म्हणजे युनिट टेस्ट, म्हणजे याच्यामध्ये काय असं माहिती का, पहिली असते आपली युनिट टेस्ट 1 UT1, आणि दुसरं असतं बेटा आपली UT2 युनिट टेस्ट 2। तर या दोघांचा जो ऍव्हरेज असतो, म्हणजे आता बघा युनिट टेस्ट 1 आहे आपली 20 मार्कांची, युनिट टेस्ट 2 आहे आपली 20 मार्कांची, तर ही 20 मार्कांची असते, ही 20 मार्कांची असते। मग या दोघांचा जो ऍव्हरेज असतो ना, या दोघांचा जो ऍव्हरेज असतो ना बाळांनो, हा ऍव्हरेज मार्क तुम्हाला 20 पैकी मिळतात। म्हणजे बघा, जर समजा तुम्हाला युनिट टेस्ट 1 ला
जर समजा तुम्हाला युनिट टेस्ट 1 ला 20 पैकी पडले समजा 15 मार्क पडले, बरोबर आहे, आणि युनिट टेस्ट नंबर 2 ला तुम्हाला पडले समजा 17 मार्क पडले, बरोबर आहे, 20 पैकी 15 20 पैकी 17, त्या दोघांचा ऍव्हरेज काढला जाईल, म्हणजे 15 अधिक 17, हे झाले तुमचे 15 आणि 17 हे झाले तुमचे 32 मार्क, बरोबर आहे. मग 32 डिवायडेड बाय 2 किती झालं, 16 मार्क, म्हणजे 20 पैकी तुम्हाला दिल्यातील 16 मार्क, म्हणजे जे पण युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2 दोघांचा जो ऍव्हरेज असेल ना ते तुम्हाला 20 पैकी मार्क देण्यात येतील. आणि मायक्रो प्रोजेक्ट मध्ये तुम्ही काय काय सबमिट केलेलं आहे हे 10 पैकी मार्क देण्यात येईल. समजा 10 पैकी समजा तुम्हाला दिले गेले 8 मार्क दिले गेले समजा, तर 20 पैकी 16 आणि 10 पैकी 8, ठीक आहे ना, या दोघांची टोटल केली जाईल, हे झाले आपले 30 पैकी 24 मार्क, हे झाले आपले 30 पैकी 24 मार्क, तर हे झाले बेटा 30 पैकी 24 मार्क, बरोबर ना. चला, आणि 70 मार्कांचा तुमचा असेल आपला थेरी पेपर, त्याला आपण म्हणता एंड सेमिस्टर एक्झाम, त्याला आपण काय म्हणता एंड सेमिस्टर एक्झाम, ठीक आहे ना, आपला फायनल थेरी पेपर. चला असो, तर 70 मार्कांचा तुमचा ठरणार आहे फायनल थेरी पेपर, आणि 70 पैकी तुमची असणार आहे 28 मार्कांची पासिंग, 28 मार्क तुम्हाला लागतं पासिंगला, बरोबर आहे. आता बघा, हे 28 मार्क लागतात, इथे 30 पैकी तुम्ही जर समजा 0 पण पाडले ना तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाहीये, पण जर तुम्हाला 30 पैकी या ठिकाणी 0 मार्क मिळाले तर तुम्हाला या ठिकाणी 70 पैकी 40 मार्क काढावं लागेल. का सर, असं का बरं सर? कारण बघा, जी कंबाईन दोघांची मिळून जी पासिंग असते ना ती असते आपली 40 मार्कांची, दोघांची मिळून जी आपली पासिंग असते ती असते आपली 40 मार्कांची, म्हणजे 100 पैकी 40 ची पासिंग आहे, 100 पैकी 40 ची पासिंग आहे, ठीक आहे ना. म्हणजे इथून 70 तुम्ही 28 काढा, इथे 30 पैकी कमीत कमी तुम्ही 12 मार्क काढून घ्या, म्हणजे 28 आणि 12 आपले होऊन जाईल 40, पण इथे 70 पैकी 28 काढणे गरजेचे आहे. इथे 30 पैकी तुम्हाला भेटूनच जाता, जर तुम्ही कॉलेज प्रॉपर व्यवस्थित करशाल ना तर आरामात प्रत्येकाला 20च्या वरतीच भेटता, आरामात. फक्त युनिट टेस्ट 1 युनिट टेस्ट 2 याचा प्रॉपर अभ्यास करा बाळांनो, बस, बाकी दुसरं काही सांगणार नाही माझं, ठीक आहे ना. आणि बघा, जर आपला कोर्स तुम्ही परचेस करताय, कारण सॉम पूर्ण मी शिकवलाय, एकदम साध्या सोप्या आणि खतरनाक पद्धतीने शिकवलाय, सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन सर्व घेतलेले मी त्याच्यामध्ये, ठीक आहे ना. म्हणजे जवळपास तुम्ही जर बघितलं असाल तर एकेका टाईपवर जवळपास तुमचे 8-8 10-10 न्यूमरिकल्स मी घेतलेले डायरेक्टली, खूप न्यूमरिकल्स, ग्राफ सर्व एकदम प्रॉपर पद्धतीने मी घेतलेले, ठीक आहे ना. आय होप सो तुम्हाला हा कॉन्सेप्ट समजला असेल की 100 मार्काचं वर्गीकरण हे कशा प्रकारे केला. तर 100 पैकी 70 मार्काची असते तुमची फायनल थेरी एक्झाम आणि 30 मार्काची असते तुमचे इंटरनल, त्याला म्हणतो आपण इंटरनल असेसमेंट वगैरे, ठीक आहे. तर हे तर झालं आपलं इथपर्यंत, सॉम मध्ये तुम्हाला समजलं असेल, ठीक आहे. चलो, तर 70 तुमचा पेपर असेल, 28 ची पासिंग असेल, कमीत कमी 28 मार्क तुम्हाला पाडावं लागतील पास व्हायचं असेल तर. त्यानंतर बघा, म्हणजे टोटल झालं तुमचे 100 पैकी 40, आणि हे सोडून 25 मार्क असतात तुमचे इंटरनल असेसमेंटला. बघा, आता हा ऍड्रेटचा सिम्बॉल दिला तुम्हाला, काय दिला ऍड्रेटचा सिम्बॉल. तर ऍड्रेटचा सिम्बॉल म्हणजे काय असं माहिती का, इंटरनल प्रॅक्टिकल्स, म्हणजे तुमचं इंटरनल काहीतरी असेसमेंट असेल, म्हणजे तुमचं मॅन्युअल असेल 100%. सॉम आहे ना, या सब्जेक्टला तुम्हाला असेल प्रॅक्टिकल्स किंवा मॅन्युअलची बुक असेल, मॅन्युअल असेल तुम्हाला, ते मॅन्युअल तुम्हाला कम्प्लीट करावं लागेल, आणि त्या मॅन्युअल्स वरून तुमचे 25 पैकी तुम्हाला मार्क देण्यात येईल. 25 पैकी 10 मार्कांची पासिंग आहे, आरामात मिळूनच जातं, काही टेन्शन घ्यायचं काम नसतं, ठीक आहे ना. 25 तुमचं आहे ईएससी आणि 25 तुमचं आहे तुमचं प्रॅक्टिकलला मार्क, ठीक आहे ना. 25 आणि 25 50, आणि हे 100 आपले एकूण झाले आपले 150 मार्क. तर 150 मार्काचं तुमचं टोटल तुमचं टर्म असणार आहे सॉम साठी, हे असणार तुमचं सॉम साठी, ठीक आहे. चलो, आता पुढे लक्ष द्या. पुढे आपला सब्जेक्ट आहे बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. तर यामध्ये तुम्हाला बघा इलेक्ट्रिकलचे सर्व कॉन्सेप्ट शिकायचे, यामध्ये ट्रान्सफॉर्मर काय असतं, इलेक्ट्रिसिटी जनरेट होते तर ती सबस्टेशनला कशी प्रॉपर सेंड केली जाते, मग ट्रान्सफॉर्मर काय वर्क करतं, मोटर काय राहते, एसी मोटर, डीसी मोटर, या सर्वांची वर्किंग प्रिन्सिपल, म्हणजे इलेक्ट्रिकल संदर्भात जेवढं पण काही आहे हे सर्व तुम्हाला शिकायचं आहे, ठीक आहे ना. नंतर इलेक्ट्रॉनिक्स सुद्धा शिकायचं आहे, म्हणजे जे बघा तुम्ही जर बघितलं असेल ते सर्किट असं बघा, मायक्रो प्रोसेसर, मायक्रो कंट्रोलर, हे सर्किट सुद्धा तुम्हाला शिकायचं आहे, ठीक आहे ना. BEE नावाचा हा सब्जेक्ट आहे ना, लवकर कोणाला आवडत नाही, लवकर कोणी पास बी होत नाही, पण ठीक आहे, काय टेन्शन नाही घ्या, मी आहे ना, टेन्शन कशाला घेता बाळांनो, ठीक आहे ना. चला, तर याचं पण जवळपास सेम आहे बघा. 70चा तुमचे थेरी, 30 मार्काचं तुमचं इंटरनल जे पण काय असेसमेंट, युनिट टेस्ट 1 मायक्रो प्रोजेक्ट ते, त्याच्यानंतर 25 मार्क तुमचं असेल मॅन्युअलला मार्क, आणि 25 मार्क तुमचा असेसमेंटला, ठीक आहे ना. म्हणजे तुम्ही काय काय लिहिताय, काय काय नाही करताय ते, आणि शेवटी 25 मार्क तुमचे होते ओरल वगैरे, ठीक आहे. कॉलेजचे शिक्षक घेता बघा, असा ऍड्रेटचा सिम्बॉल असेल ना, याचा अर्थ असतो इंटरनल, याचा अर्थ असतो इंटरनल, म्हणजे कॉलेजचे शिक्षक लोक सर्व करून घेतात, ठीक आहे ना. पण गव्हर्नमेंट कॉलेजवाले थोडेसे बघत राहता बरं, थोडंसं लक्ष द्या. म्हणजे ते कसं करता माहिती का,
ओरल अशी खतरनाक घेतात डायरेक्ट एकदम पद्धत सर्व आठवून देतात की तुम्ही सेमिस्टरला काय काय केलं सर्व आठवून टाकतात तुम्हाला असं येते. चला बघा पुढचा आहे तुमचा थर्मल इंजिनिअरिंग. थर्मल इंजिनिअरिंग, आता थर्मल इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या थर्मलमध्ये तुम्ही हे शिकणार आहे की इलेक्ट्रिसिटी कशी तयार होते. तर हे तर आम्ही BEE मध्ये शिकू, नाही नाही नाही, या थर्मल मध्ये तुम्ही हे शिकणार आहात बाळांनो की पाण्याला बघा गरम केला तर पाण्याला हीट दिले जाते. मग हीट म्हणजे काय, हीटचे प्रकार कोणकोणते आहे, सेन्सिबल हीट काय, लॅटेंट हीट काय, ठीक आहे ना, हे आपल्याला बघावं लागेल. त्याच्यानंतर पाण्याची वाफ केली जाते, त्या वाफेला अजून गरम केलं जातं, मग ते टर्बाईनच्या ब्लेडवर सोडलं जातं, मग टर्बाईनचे पाते गोल गोल फिरतात, मग टर्बाईनचे पाते गोल गोल फिरले मग मेकॅनिकल एनर्जी तयार होते, मग या मेकॅनिकलचं रूपांतर पुढे इलेक्ट्रिकल मध्ये होतं. ठीक आहे ना. चला ते सर्व तुम्हाला या ठिकाणी शिकायचं आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला सिस्टीम काय असतं, नंतर आयडियल गॅस काय असतं, गॅसचे वेगवेगळे लॉस तुम्हाला शिकायचे आहे. त्यानंतर टर्बाईन कशी असतात, टर्बाईनचे वेगवेगळे पाते, टर्बाईनचे वेगवेगळे प्रकार, टर्बाईन कसे काम करतात, त्यानंतर नोझल काय असतं, नोझल कशा प्रकारे वर्क करतं हे सर्व शिकायचं. नंतर कंडेन्सर काय काम करतं, ठीक आहे ना, सर्व सर्व सर्व. नंतर हीट कशी ट्रान्सफर होते, इकडून तिकडे तिकडून इकडे कशी ट्रान्सफर होते, थर्मलचे सर्व संपूर्ण बेसिक कॉन्सेप्ट हे सर्व तुम्हाला बघायचे आहे. ठीक आहे ना. चला असो, आता हे झाले आपले 3 महत्वाचे विषय. आणि बघा बाळांनो, ज्याला मेकॅनिक समजलं असेल ना त्याला सॉम समजतं, सॉम समजलं की टॉम समजलं, टॉम समजतं की मग FM समजतं, आणि FM समजलं की तुम्हाला डॉम म्हणजे एलिमेंट्स ऑफ मशीन डिझाइन, सर्वांचा बाप आहे बेटा तो समजतो. त्यामुळे लक्ष ठेवा, सॉम खतरनाक प्रिपेअर करून घ्या. आणि मी बनवलाय कोर्स तर मी एकदम खतरनाक पद्धतीने बनवलेला आहे. नंतर थर्मलचा कोर्स सुद्धा रेडी आहे, तुम्ही बघू शकता ऍप्लिकेशन वर जाऊन. ठीक आहे ना. चला असो, तर त्यानंतर बघा पुढचा विषय आहे तुमचा मेकॅनिकल वर्किंग ड्रॉइंग. आता ड्रॉइंगचा विषय म्हटला की थोडंसं खतरनाक वाटतं. याच्यात तुमचा 4 तासांचा विषय असणार आहे. MWD हा जो विषय आहे ना, हा तुमचा MWM म्हणता तुम्ही याला, तर हा विषय तुमचा 4 तासांचा असणार आहे. 70 मार्क असेल, बाकी सर्व सेम. फक्त तुम्हाला जे इंटरनल शीट्स असतात बघा, तुम्हाला शीट्स वगैरे ड्रॉ करावं लागतं, आणि या शीटचं सबमिशन होतं. या शीटचं का तुमचं सबमिशन, त्या सबमिशनला तुमचा 50 मार्क आहे. किती विद्यार्थी मित्रांनो, 50 मार्क सबमिशनला आहे आणि 50 मार्क ते इंटरनल असेसमेंट वगैरे ते घेतील तुमचे. तर असे 100चा पेपर, 50चं इंटरनल, 50चं सबमिशन, अशा पद्धतीने तुमचं हे टोटल 200 मार्काचं हे टर्म आहे MWM चं. ठीक आहे ना, मेकॅनिकल वर्किंग ड्रॉइंग. ठीक आहे, चलो टाक. तर यातमध्ये काय काय शिकायचंय, तर सर्वात पहिली गोष्ट ड्रॉइंगचे संपूर्ण बेसिक्स. दुसरी गोष्ट की ज्यावेळेस समजा एक सिलेंडर दुसऱ्यामध्ये घुसला, इंटरसेक्शन ऑफ सॉलिड म्हणतात त्याला, बरोबर ना, एक कोण प्रिझम मध्ये घुसला, प्रिझम मध्ये सिलेंडर घुसला. ओ बापा, आता मला सांगा, एका सिलेंडर मध्ये एक पिरॅमिड घुसलं तर ते कसं दिसेल, फ्रंट व्ह्यूने कसं दिसेल, टॉप व्ह्यूने कसं दिसेल, साइड व्ह्यूने कसं दिसेल, हे आपल्याला काढायचं आहे भाऊ. नंतर डेव्हलपमेंट ऑफ सरफेस. आता डेव्हलपमेंट ऑफ सरफेसेस मध्ये काय तुम्ही बघितलं असेल बघा, आपण कागदाची अशी घडी करायची, मग त्याला काही नाही कात्र्या कुत्र्या काही कापायचे आणि त्याला ओपन केलं की डिझाईन तयार व्हायचे, बरोबर ना. सेम तसंच आपल्याला या ठिकाणी शिकायचं. म्हणजे काय की एखादा समजा सॉलिड आहे, एखाद्या समजा घडी वगैरे करायची, त्याला कापलं की त्याला जर आपण उलगडू, त्याला जर समजा आपण ओपन करू तर ते कसं दिसेल हे पण आपल्याला काढायचंय भाऊ MWM मध्ये. ठीक आहे ना. त्याच्यानंतर वेगवेगळे वेल्डिंग जॉईंट्स काय असतात, त्याच्यानंतर पाईप्स वगैरे सिम्बॉल कसे असतात, सर्व सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आपल्याला शिकायचंय. त्यासोबतच डिटेल टू असेंब्ली, असेंब्ली टू डिटेल, 16 मार्काचा प्रश्न असतो बाप्पा. ठीक आहे. म्हणजे काय की यामध्ये कसं असतं माहितीये का, की आपल्याला डिटेल सुट्टे पार्ट दिलेले असतात, मग त्या पार्टला जोडून एक कशी मशीन तयार होईल त्या मशीनची डायग्राम आपल्याला काढायची, बरोबर आहे. आणि नंतर दुसरा प्रश्न असा पण असतो की एक मशीन दिलेली असते आणि त्या मशीनचे सर्व वेगवेगळे पार्ट आपल्याला काढायचे असतात. म्हणजे हे सर्व आपल्याला मेकॅनिकल वर्किंग ड्रॉइंग मध्ये बघायचं आहे. ठीक आहे ना. चला असो, एकदम खतरनाक विषय, 4 तासाचा विषय, पण एकदम सोपा आहे. EDR पेक्षा सोपा आहे. जो तुमचा मागच्या सेमिस्टरला होता ना ड्रॉइंग, त्याच्यापेक्षा थोडा सोपा आहे. म्हणजे यामध्ये पासिंग थोडीशी सोपी आहे. ठीक आहे. चला, त्यानंतर तुमचं इंजिनिअरिंग मेट्रोलॉजी. आता इंजिनिअरिंग मेट्रोलॉजी मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की बघा, की एखाद्या गोष्टीचं मेजरमेंट कशा प्रकारे केलं जातं, मग एरर काय असतात, टॉलरन्स काय असतो, लिमिट्स काय असतात, फिट्स काय असतात. ठीक आहे ना. बघा तुम्ही बघितलं असेल अप्पर लिमिट, लोअर लिमिट, बरोबर ना. तुमच्या घरी पण सांगता बेटा 90 पेक्षा कमी टक्के पडले तर बघ मग तू, बरोबर ना. आणि 98 पेक्षा जास्त बी नको पाहिजे. आणि कसं माहिती का, अरे एवढे 98 कस काढले रे तू रे, म्हणजे घरच्यांना हा विश्वास होतो की तुम्हाला किती पडणार आहे. म्हणजे आपल्यासाठी एक लावलेली असते अप्पर लिमिट आणि आपल्यासाठी लावलेली असते एक लोअर लिमिट. तर अप्पर लिमिट म्हणजे काय, लोअर लिमिट म्हणजे काय, फिट्स म्हणजे काय, टॉलरन्स म्हणजे काय, हे सर्व तुम्हाला याच्यात बघायचं आहे. नंतर स्टँडर्ड्स आणि कंपॅरेटर्स, बरोबर ना. तुम्ही स्टँडर्ड बघितलं असेल बघा, आपण तो इंडियन स्टँडर्ड्स, बरोबर ना, इंटरनॅशनल स्टँडर्ड्स असं म्हणतो ना. मग स्टँडर्ड्स कुठून आले, हे कशासाठी वापरतात. त्याच्यानंतर कंपॅरेटर म्हणजे डायल गेज इंडिकेटर. तुम्ही बघितलंय का ते, आपण बघा गाडीमध्ये हवा भरतो त्यावेळेस तो बघा तो डायल गेज
आपलं बर्डन ट्यूब प्रेशर गेज लावतो, मोजतो आपल्या की सायकल आपल्या गाडीच्या टायरमध्ये किती हवा आहे, किती PSI हवा आहे ते मोजतो. मग ते कसं वर्क करतं, काय वर्क करतं, हे सर्व तुम्ही इंजिनिअरिंग मेट्रोलॉजी मध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर आपले स्क्रू पाहिला तुम्ही, स्क्रू मध्ये बघा ते बारीक बारीक आटे असतात, त्या आट्यांना म्हणतात थ्रेड्स, त्या आट्यांना म्हणतात थ्रेड्स. मग थ्रेड्स मध्ये कितीचा गॅप आहे, तो थ्रेडची पिच किती आहे, हे कसं मेजर करतात. मग गिअर माहिती ना, गिअर पाहिला का, गिअर, त्या गिअर मधला टूथ कसा मेजर करतात, हे सर्व मेजरमेंटचं सर्व प्रकारचे मेजरमेंट तुम्हाला या इंजिनिअरिंग मेट्रोलॉजी मध्ये बघायचे आहे. ठीक आहे ना, सर्व प्रकारचे मेजरमेंट. ठीक आहे ना. त्याच्यानंतर हा पण आपला थिओरॉटिकल विषय आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, हा जो आपला 6वा विषय मेकॅनिकल इंजिनिअरिंग मटेरियल, आता हा जो विषय ना तुमचा, हा पूर्णपणे ऑनलाईन आहे. ऑनलाईन MCQ फॉर्म मध्ये, ऑनलाईन MCQ. जसं तुम्ही आता बेसिक सायन्स दिला होता, अप्लाइड सायन्स दिला होता, कसं होतं MCQ होतं नाही, ठीक आहे ना, तसंच दिलेलं आहे बघा. तर ज्याच्यामध्ये असं बघा स्टार आणि हॅश दिलेलं असतं ना, याचा अर्थ असतो की तो आहे ऑनलाईन MCQ फॉर्मॅटमध्ये आहे आणि हा एक्सटर्नल आहे. कसा आहे, एक्सटर्नल, म्हणजे कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी ही एक्झाम द्यावी लागेल ऑनलाईन MCQ फॉर्मॅटमध्ये. मग सर, मग याचा अभ्यास करायचाच नाही का आम्ही, अरे हो भाऊ असं न करा रे, याचा बी अभ्यास करा. लवकरच येत्या 5 ते 10 दिवसामध्ये याची सुद्धा टेस्ट सिरीज मी अवेलेबल करणार आहे तुमच्यासाठी. ठीक आहे ना. काही विद्यार्थी आहे माहिती का, अभ्यास करतच नाही, उघडूनच पाहत नाही डायरेक्टली. अरे उघडून तर 5 जण बोर आहे हे, ठीक आहे ना, हे उघडून पाहत नाही, काही नाही डायरेक्टली. तर मी यासाठी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज आणि प्रयत्न करेल की याच्या संदर्भात काही लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करेल. ठीक आहे ना, जेणेकरून तुमचा हा विषय सुद्धा एकदम बनून जाईल. आणि याची फी तर मी इतकी कमी ठेवणार आहे, म्हणजे जवळपास 100 रुपयापेक्षा बी कमी ठेवून टाकेन याची फी डायरेक्टली एकदम. म्हणजे कसं माहिती का, बाहेर विद्यार्थी 2500 रुपये 3000 रुपये देऊन याचा क्लासेस लावता, याची तर तुम्ही 3500 3,000 रुपये फी आहे. तर मी इतकी कमी फीस ठेवणार डायरेक्टली, 1000 पेक्षा बी कमी फी, एकदम कमी डायरेक्टली. तुम्ही बघून घ्या, वाटलं ऍप्लिकेशनवर जाऊन बघून घ्या तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी. ठीक आहे ना. आणि बघा, शिकवणं आवडलं ना तर घेऊ शकता तुम्ही कोर्स, नाही तर नाही पण घेतला तरी सुद्धा चालेल. आमचं शिकवणं बघा, ऑफलाईन क्लासेसमध्ये जा, त्या ठिकाणचं शिकवणं बघा, जे आवडलं ना ते तुम्ही स्वतः कम्पेअर करशील, ही गॅरंटी माझी डायरेक्टली. ठीक आहे ना. आणि घरी बसून अभ्यास करा, तुमचा अपडाऊनचा वेळ त्या ठिकाणी तुम्ही अभ्यासामध्ये तो टाइम वगैरे घालवू शकता. ठीक आहे ना. असं तर टाइमला युटिलाइज करायचं शिका विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला असो, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग मटेरियल मध्ये तुम्हाला हे बघायचंय की अलॉय काय असतं, स्टील कसं तयार होतं, कास्ट आयरन काय असतं, आयरन कार्बन इक्विलिब्रियम डायग्राम काय असते, या सर्व गोष्टी म्हणजे सर्व मेटल बद्दल सर्व तुम्ही या ठिकाणी शिकणार आहे. त्यानंतर भविष्यात बघा नवीन नॅनो टेक्नॉलॉजी येते, नॅनो मटेरियल्स येते, प्लास्टिक टेक्नॉलॉजी येते, म्हणजे बरंच असं रेनफोर्समेंट येते बेटा. नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप होत चाललाय, मटेरियल अजून जास्त स्ट्रॉंग बनत चाललंय. मग कसं बनतंय, काय बनतंय, या संदर्भात सर्व माहिती तुम्हाला MEM या विषयामध्ये दिलेली आहे. आणि बरेचसे विद्यार्थी MEMचा अभ्यास करत नाही, फक्त सॉमचा अभ्यास करतात, कारण सॉम थोडा हार्ड आहे. पण माझं शिकवणं बघा समजून जाईल तुम्हाला की हार्ड आहे का सोपा आहे. तर सोपा विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपा आहे. माझ्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आउट ऑफ मार्क यामध्ये काढलेले आहे. ऍप्लिकेशनवर मी त्यांची सुद्धा नावं लवकरच जाहीर करणार आहे. ठीक आहे ना. या सर्व गोष्टी तर तुम्हाला या शिकायच्या आहे 3rd सेमिस्टरला. आय होप सो तुम्हाला हे 3rd सेमिस्टर कसं असणार आहे, काय काय शिकायचे आहे, काय सर्व तुम्हाला दिलेलं असेल, तुम्हाला सर्व काही समजलं असेल. याची जर समजा PDF वगैरे तुम्हाला बघायची असेल तर इन्स्टॉल करून घ्या ऍप्लिकेशन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आता मी काय केलेलं आहे, प्रत्येक सब्जेक्ट मध्ये काय काय दिलेलं आहे, कोणकोणते युनिट्स आहे, कोणकोणते सब्जेक्ट्स आहे, त्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ वगैरे बनवलेला आहे. तुम्ही ते जाऊन चेक करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये सर्व लिंक दिलेला आहे. म्हणजे सॉम आहे, आता सॉम मध्ये कोणकोणते युनिट्स आहे, कोणता युनिट किती मार्कांना आहे, हे सर्व मी दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे जाऊन बघू शकता. तर आशा करतो की सर्व गोष्टी, हे सर्व व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.